वेलकम यू ऑल. आपल्या MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च बार्शी च्या पॉडकास्ट सिरीज मध्ये सर्वांचे स्वागत. आजचा हा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण जनरली आपण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ऐकले, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ऐकले, इव्हन कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग हे ऐकलेलं आहे. बट आपल्या MIT मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग ही एक ब्रांच आहे. So we will get more insights about this branch from respective HOD of Electronics and Computer Engineering, Professor Shashikant Sate sir. Sir, आजच्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपले स्वागत. Sir, as we see in a market, generally electronics engineering is there, computer engineering is there, but we have electronics and computer engineering. Yes, sir. So, what exactly this branch under our college? Okay. Electronics and Computer Engineering, engineering branch, which combines from electronics, electrical circuit, digital electronics, embedded system, VLSI, with the computer software to design a embedded system, smart healthcare system for our AI applications. सर याच्यामध्ये आपण काय करतो, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे काही भाग म्हणजे शिकतो, म्हणजे टेक्नॉलॉजी शिकतो सॉफ्टवेअरच्या कॉम्प्युटर प्रोग्रामिंग बरोबर. आणि त्याच्यामध्ये आता सध्या जे आपण ॲटोमेशन AI वगैरे पार्ट म्हणतो, मशीन लर्निंग म्हणतो, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होतात, त्याच्यामध्ये ज्याच्यासाठी जे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर लागतं. अच्छा, सो यू कॅन से दॅट इट्स कॉम्बिनेशन ऑफ हार्डवेअर एज वेल एज सॉफ्टवेअर. पण जेव्हा कॉम्प्युटरचा विचार करतो, डू वी लर्निंग द प्रोग्रामिंग लँग्वेजेस लाईक C++, जावा, पायथन और इवन डेटाबेस, AI, ML एक्सेट्रा? ऑब्विसली सर, आपलं बेसिकली हे आपली ब्रँचेस इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं कॉम्बिनेशन असल्यामुळं आपला जो सिलेबस आहे तो 50% कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा आहे. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा फर्स्ट इयरलाच त्यांना सी प्रोग्रामिंग आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षापासून त्यांना जावा, पायथन प्रोग्रामिंग, सी प्रोग्रामिंग ह्या बेसिक्स लँग्वेज पहिल्यांदा कव्हर होतात. त्याच्यानंतर त्यांना डेटाबेस मॅनेजमेंट आहे, वेब डेव्हलपमेंट आहे, मोबाईल अँड्रॉइड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट आहे, AI, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, सॉफ्ट कॉम्प्युटिंग, हे कॉम्प्युटरचे सगळे सब्जेक्ट मोस्टली आपले कव्हर होतात. त्याच्यामध्ये त्यांना ऑप्शनल आहे, ऑनर्स मध्ये पण त्यांना कॉम्प्युटरमध्ये पण त्यांनी आणखी ऍडिशनली घेऊ शकतात. अच्छा, सो म्हणजे एखादा विद्यार्थी जर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगला येत असेल, सो ही इज गेनिंग नॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग एज वेल एज कम्प्युटर इंजिनिअरिंग. सो ऑफकोर्स he'll have an option into the both industries like electronics communication industry, or maybe the IT industries. After completion of graduation in computer engineering or IT industry, they are going mostly into the IT companies. तर तुमचं असं मत आहे का की त्या स्टुडंट्सला दोन्ही मध्ये अपॉर्च्युनिटी असू शकतात? हा सर, आताच मी तुम्हाला सांगितलं की कॉम्प्युटरच्या सब्जेक्ट आपण वेगळे कव्हरशिप करतो, तसंच आपण इलेक्ट्रॉनिक्सचे पण सब्जेक्ट घेतो, डिजिटल टेक्निक्स शिकतो, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस सर्किट असतील, लिनियर इंटिग्रेटेड सर्किट असेल, नेटवर्क सर्किट असेल, एम्बेडेड सिस्टीम, VLSI टेक्नॉलॉजी, ह्या सब्जेक्ट कव्हर केल्यामुळं मुलांसाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरचे जे दार आहेत कंपन्याचे आहेत त्याच्याही दरवाजे उघडे होतात. त्याच्यामध्ये मुलांना मग वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्सचे पोस्ट मिळतात. तसंच कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पण मग त्यांचं काय टेस्टिंगचं असेल, वेब डेव्हलपर असेल, डेटाबेस इंजिनियर असेल, ETL इंजिनियर असेल, टेस्टर असेल, ऑटोमेशन टेस्टर, म्हणजे खूप म्हणजे व्हॅकन्सीज आहेत. जेवढ्या पण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिग्री केल्यानंतर जे जॉब मुलं मिळवतात त्या सगळ्या जॉबसाठी ECची मुलं एलिजिबल आहेत. तसंच इलेक्ट्रॉनिक्स असेल, ENTC असेल, ह्या ब्रँचमधून पण जे जॉब अवेलेबल आहेत ह्या मुलांसाठी ते पण जॉब उपलब्ध आहेत. म्हणजे मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की जी MIT बार्शी महाराष्ट्रामध्ये जी ब्रांच आहे, BTech in Electronics and Computer Engineering, here students are benefiting to go into the IT industries as well as electronics industries. Sometimes what happens ना की एखाद्या विद्यार्थ्याला कॉम्प्युटर सायन्स घ्यायचं असतं आणि होतं असं की प्रोबॅबली काही स्कोर्समुळे चान्सेस आहेत की मागे पुढे होऊ शकतो आणि अवेलेबल होत नाही, किंवा एखाद्याला इलेक्ट्रॉनिक्स घ्यायचं असतं आणि आपल्या असणाऱ्या मार्क्समुळे CET किंवा JEE त्यामुळेही प्रॉब्लेम येऊ शकतो. सो हिअर इज अन वन ऑफ द बेस्ट अपॉर्च्युनिटी लाईक स्टुडंट्स कॅन कम इन टू द इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग वेअर ही इज गेटिंग बेनिफिटिंग. म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी, त्या दोघांनाही बेनिफिट्स मिळणार आहे. कारण या मार्केटमध्ये ज्या इंडस्ट्रीज आहेत, सरांनी सांगितल्याप्रमाणे ऑटोमेशन येते, मशीन लर्निंग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, डेटा सायन्स आहे, या सगळ्या गोष्टी, या सगळे प्रोग्राम्स आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये शिकायला भेटणार आहेत. सर, मला अजून एक क्वेश्चन असा आहे की गव्हर्नमेंटची जी स्कॉलरशिप्स आहे स्पेसिफिकली मुलींच्या बद्दलची, ती की मुलांना शिक्षण मोफत, तर ती जी स्कॉलरशिप आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगला अवेलेबल आहे का? हो सर, आपल्याकडं गव्हर्नमेंटच्या सगळ्याच स्कॉलरशिप अवेलेबल असतील, मुलं असतील, मुली असतील. आणि मुलींना तर पर्टिक्युलरली महाराष्ट्र सरकारनं शिक्षण एज्युकेशन मोफत केलंय. त्यांना पूर्ण त्यांचे जे ट्युशन फी आहे ती फ्री आहे. अच्छा, ओके. आता हे कम्प्लीट केल्यानंतर प्रोग्राम
they are getting opportunity in only private sector or they are eligible for government sector as well? नाही सर, आपल्याकडं म्हणजे इस्रो आहे, बाबा आहे, BARC आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आहे, BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल्स इंजिनिअरिंग आहे. अशा ज्या गव्हर्नमेंट कंपन्या आहेत. Right. जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा विचार केला आपण तर MSCB महाराष्ट्र स्टेट, त्याचं इलेक्ट्रिसिटी बोर्ड, त्याच्यातले जे गव्हर्नमेंट जॉब असतील ह्या जॉबसाठी मुलं इलिजिबल आहेत सर. अच्छा. त्याच्याशिवाय आणखीन ते म्हणजे BE झाल्यानंतर बाहेर पण ते मुलं अप्लाय करू शकतात बाहेरच्या देशात आपल्या म्हणजे फ्युचर एज्युकेशन. अच्छा, म्हणजे MS ला they are also eligible. MS असेल किंवा आपल्या इथं पण ME, MTech, PhD ॲडिशनल कोर्सेस कुठलेही ते करू शकतात. तसेच आपल्याकडे जे MPSC, UPSC चे कोर्सेस आहेत किंवा IES इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये पण त्यांना चान्सेस आहेत. चान्सेस आहेत. मग ह्या ज्या मार्केटमध्ये ज्या इंडस्ट्रीज आहेत, 4 IT कंपनीज आहेत, लाईक वेन वी टॉक अबाउट इन्फोसिस आहे, TCS आहे, Amazon आहे किंवा वेगवेगळ्या नावडेज कंपनी आर स्विचिंग इन टू द AI, तर या कंपन्यांमध्ये पण मुलं इलिजिबल होऊ शकतात? हो सर, शुअर सर. आता जो सध्याचा जो काळ आहे, आता ऑटोमेशनचा काळ आहे. बरोबर आहे. ह्या काळात काय व्हायला लागलं की आपल्या ज्या मशीन्स याला ह्युमन बिईंगसाठी युजरसाठी जर आपण आता शेतीचा विचार केला, मोटर चालू बंद काय शेतातलं ऑटोमेशन, ड्रिप इरिगेशन झालं असेल. Right. आता हॉस्पिटलचा विचार केला, हॉस्पिटलमध्ये पण काय व्हायला नवीन ॲडव्हान्स मशीन्स यायला लागल्या ज्या मशीनद्वारेच आपण ऑपरेशन वगैरे करू शकतो, दुर्बीण वगैरे. Okay. ह्याच्या Okay. टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचं कॉम्बिनेशन आहे. अच्छा. याच्यानंतर आता IT इंडस्ट्रीमध्ये पण झालं असेल. आता IT मध्ये आपण AI ChatGPT वगैरे म्हणतो, जेच आता ह्युमन बिईंगला जो कोड प्रोग्राम करायला जो 2-4-6 महिने लागू, त्याच्याऐवजी AI ला 1-2 क्वेरी टाकल्या तर आपल्याला ते कोड करू. म्हणजे हे जे ऑटोमेशन्स यायला लागले, हार्डवेअर्स यायला लागले, याच्यामध्ये आपल्या मुलांना म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची शिकायची काळाची गरज आहे. करेक्ट आहे. ह्याच वेळेस जर आपण हार्डवेअरच्या भाषेत जर विचार केला सर, आता ढोलेरा गुजरातमध्ये टाटाने सेमीकंडक्टर प्लांट, IC प्लांट म्हणजे लार्ज स्केलचा तो मोठा प्रकल्प आहे. Right. तसे स्मॉल स्केलचे म्हणजे मायक्रॉनचा पण चेन्नईला म्हणजे सेमीकंडक्टर ICचा तयार झालेला आहे, बेंगलोरला आहे. बरोबर. त्याच्यानंतर राजस्थान आणि आसाममध्ये सर आपलं जे असेंब्ली आणि टेस्टिंगचं युनिट आहे, Correct. तिथं पण टाटानं म्हणजे तैवानच्या इंडस्ट्री बरोबर हे केलं, कंबाईन त्यांचं व्हेंचर आहे. Right. तिथं पण त्यांनी टेस्टिंगचं युनिट एस्टॅब्लिश करायला लागले. प्रोसेस आहे, 28 पासून ते चालू होईल. मग हे जे आता भारतातली जर आपण सर्वसाधारण विचार केला Right. तर काय होलं, इलेक्ट्रॉनिक्स कोर वाढायला लागले. करेक्ट आहे. हे जे कोर इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमेशनसाठी मशीनसाठी प्रोग्राम करायचा आहे. मग तिथं काय होतंय, फक्त कॉम्प्युटर इंजिनियर असून पण चालत नाही, त्याला हार्डवेअरचं नॉलेज असायलाच पाहिजे. बरोबर जर आहे. हार्डवेअर इंजिनियर असला तर Right. त्याला प्रोग्राम मशीनसाठी करायचं, त्याला प्रोग्रामिंगचं पण असायला पाहिजे. Right, आता right. पूर्वीसारखं फक्त एखादी डिजिटल टीव्ही तयार करायची आहे, आता तो काळ गेला सर. आता ते मुलं काय पाहिजे, समाजातला पण रिक्वायरमेंट गरज आहे की मशीन्स, ऑटोमॅटिक मशीन्स Correct पाहिजे, आहे. ज्याला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची गरज आहे. बरोबर आहे. ह्या ब्रँच मधून आपल्याला बेस्ट इंजिनियर तयार होतं आणि फ्युचर जे आहे आपलं ECच्या मुलांचं खूप ब्रिलियंट असणार असं. ग्रेट ग्रेट. सो सर, तुम्ही जे इन्फॉर्मेशन देताय खरंच अतिशय उपयुक्त आणि महत्वाचे आहे. इफ वी सी द मार्केट, काय होतं की लिमिटेड इन्फॉर्मेशन असल्यामुळं की एक जण कोणीतरी सांगतो की नाही ओनली गो फॉर इलेक्ट्रॉनिक्स, और somebody says की नो यू ओनली गो फॉर computer science engineering. But the information what exactly you are sharing, I am sure ki it will be more beneficial for the parents as well as students who are in a planning to come into the upcoming future jobs. कारण जे future मधले jobs आहेत ते मोस्टली रिलेटेड टू द मशीन्स आहेत. आणि ऑफकोर्स मशीन सर म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला प्रोग्रामिंग येत नसेल, सपोज यू बिलॉंग फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री अँड यू आर अनेबल टू डू द प्रोग्राम, सो आफ्टर completion of your graduation you have to choose some courses related to the program. You have to reskill, relearn, and then you will come into such industries. Or even you are a computer engineer and you don't have more aware about the awareness about the hardware knowledge. बट या प्रोग्राम मध्ये जर तुम्ही असं नॉलेज घेतलं असेल तर इनडायरेक्टली तुमच्या अपॉर्च्युनिटीज किंवा तुमचे चान्सेस हे वाढत आहेत. आय एम शुअर की दिस प्रोग्राम विल गेट अ बेनिफिट्स फॉर द स्टुडंट्स not only from Maharashtra but other than the Maharashtra as well, those who are interested to make their career not only in hardware or not only in software but into the combination of the future need, right? सर, मला अजून एक सिमिलर क्वेश्चन असा आहे की ऑफकोर्स whenever we are interested to take an admission into the BTech program, like the eligibility is like it depends on the category wise, right? Category. So similarly, to take admission into BTech EC, that is electronics and computer engineering, it is same or something different? सेम सर, EC पण हे अदर ब्रँच प्रमाणच आहे, अदर ब्रँच सारखंच. फक्त CET थ्रू याच्यामध्ये ऍडमिशन होते, CETच्या मार्कात किंवा JEE चे मार्क असतील राईट. तरी. म्हणजे अदर बीटेकचे प्रोग्रामचे पण ऍडमिशन हे JEE किंवा CET थ्रूच होतात. CET सिमिलरली इट इज लाइक an additional program Additional where program. what exactly future is there or what are the future jobs are in a market. So accordingly MIT thought that it will be an advantage for the students and parents where they could come into the electronics and computer engineering and they take an advantage for the same. That's it, Yes, right? yes sir. Right. So
या प्रोग्रामचं जे ऍडमिशन प्रोसेस आहे हे सीईटी किंवा JEE थ्रूच होते, सिमिलर टू द अदर प्रोग्राम्स. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. अँड अजून एक गोष्ट म्हणजे की ज्या स्कॉलरशिप्स असतात प्रोग्राम्सला येण्यासाठीच्या, म्हणजे वन्स दे आर इन टू द प्रोग्राम, लाईक की ओपन EBC असेल किंवा SEBC असेल, EWS असेल किंवा SC असेल, ST असेल, NT, या सगळ्या स्कॉलरशिप्स ज्या आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या आहेत किंवा अदर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत, त्या सगळ्या स्कॉलरशिप्स या प्रोग्रामसाठी ऍप्लिकेबल असतात. त्यामुळे या प्रोग्रामचा मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी फायदा घेणं हे गरजेचं आहे. कारण ऍट द एंड कम्प्लिशन ऑफ युअर डिग्री, व्हॉट विल बी द नेक्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू शुड बी ऑन अ जॉब और मे बी एंटरप्रेनर और मे बी इन टू द हायर स्टडीज. या दोन्ही तिन्ही गोष्टीपैकी जर एक करायचं असेल तर बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग इज वन ऑफ द गुड चॉईस. सर, माझा एक लास्ट प्रश्न तुम्हाला, तुमचा पॅरेंट्सला किंवा विद्यार्थ्यांना काय सल्ला असेल? सर, सर्वप्रथम मी आता आपल्या अकॅडमिक्स बद्दल थोडं सांगतो. आपल्या इथं कसं होतं, जर ॲडमिशन मुलाला घेतलेलं आहे तर आपण 100% सिलेबस कम्प्लिशन करतो, त्या मुलांचे प्रॅक्टिकल्स कंडक्ट करतो. ह्याच्यासोबत अकॅडमिकसोबत आपण एक्स्ट्रा करिक्युलर पण, आता लास्ट टाइम्स आपल्या सेकंड इयरची बॅच होती, आपण त्यांना इंडस्ट्री व्हिजिट घेतली. सोबत आपले स्पोर्ट्स वगैरे सगळे म्हणजे इव्हेंट होतात, किंवा मुलांचे आपण ॲडिशनली VLSI सेमीकंडक्टरचं ऑनलाईन वेबिनार घेतला होता. तिथं पायथॉन प्रोग्रामिंगचं एक दिवस वर्कशॉप घेतलं होतं. त्याच्यासोबत आपण इंजिनियर्स डे असेल, टीचर्स डे असेल, असे प्रोग्राम साजरे करतो. आपल्या कॉलेजमध्ये कल्चरल ॲक्टिव्हिटी होतात, किंवा आपले स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी वगैरे, म्हणजे मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपलं काय कॉलेज हे प्रयत्नशील आहे. त्यासोबत आता 22 तारखेपासून आपण ट्रेनिंग अँड प्लेसमेंटची ॲक्टिव्हिटी चालू करतोय. म्हणजे आपण मुलांना ट्रेन पण तयार करतो फ्युचर नीडसाठी, फ्युचर इंजिनियरसाठी तयार करतो. आणि पालकांना माझा याचं हेड म्हणून हाच सल्ला असेल, जर फ्युचर हे आता ऑटोमेशनचा काळ आहे आणि त्याच्यासाठी जे लागणारी गरज आहे, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची गरज आहे, ती तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधून पूर्ण होणार आहे. तुमच्या मुलांच्या उज्ज्वल आणि ब्रिलियंट भविष्यासाठी तुम्ही नक्कीच इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँच चूज करावी. Thank you, sir. Thanks for sharing great insights in today's podcast. I am sure it will be more beneficial for the parents and students. असेच आपण पुढच्या एपिसोडमध्ये येत आहोत नवीन स्पीकर सोबत किंवा नवीन गेस्ट सोबत. वी विल गेट मोर इन्साइट्स अबाउट द अनदर प्रोग्राम ॲज वेल. तुम्हाला नवीन प्रोग्राम किंवा पुढचा एपिसोड बघण्यासाठी आपला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि हा पूर्णपणे जो पॉडकास्टचा सेशन होता, हा आपल्याला आवडला असल्यास आपल्या मित्राला किंवा आपले जे काही विद्यार्थी आहेत किंवा जे काही पॅरेंट्स आहेत त्यांना याबद्दलची अजून इन्फॉर्मेशन कमी असेल तर हा एपिसोड तुम्ही आपल्या जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना शेअर करा. थँक्यू सर.